चॅट जीपीटी वापरताय तर मग थांबा, कारण ही बातमी पाहून तुम्हाला धक्का बसेल. तुम्हाला वाटतंय की चॅट जीपीटी वापरून वेळ वाचतो, कामं पटापट होतात, पण याच एआय टूलमुळे माणसांचं मेंदूचं कार्य क्षीण होत असल्याचं एक धक्कादायक संशोधन समोर आलंय. MITच्या मीडिया लॅबने केलेल्या एका संशोधनात असं आढळून आलंय की निबंध लेखनासाठी चॅट जीपीटी आणि इतर एआय टूल्सवर अवलंबून असलेले विद्यार्थी आणि स्वतःहून निबंध लिहिलेल्या विद्यार्थ्यांशी तुलना केली, तेव्हा त्यांना आढळले की एआय टूल्स वापरणारे लोक गरजेपेक्षा कमी मेंदू वापर करत होते. या संशोधनाची पद्धत काय होती? MITच्या या संशोधनात 54 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांना निबंध लिहिण्याचं काम देण्यात आलं आणि त्यावेळी त्यांच्या मेंदूतील विद्युत क्रियांचं निरीक्षण करण्यात आलं. या विद्यार्थ्यांना 3 गटांमध्ये विभागण्यात आलं होतं. एक गट जो फक्त चॅट जीपीटीचा वापर करत होता, दुसरा गट जो गुगलचा वापर करत होता, तिसरा गट जो कोणतीही बाह्य मदत न घेता लिहित होता. 4 महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांचं पुनर्मूल्यांकन करण्यात आलं. तेव्हा एआयचा वापर करणाऱ्या गटाने पहिल्या टप्प्यावर चांगलं काम केलं असलं तरी 4 महिन्यांच्या त्यांच्या मेंदूच्या क्रियेत घट आढळून आली. विशेष म्हणजे या गटातील विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिलेल्या निबंधातील संदर्भ आठवत नव्हते, कारण ते पूर्णतः एआय जनरेटेड होते. ज्यांनी स्वतःचा विचार करून निबंध लिहिला त्यांच्या मेंदूतील हालचाल सर्वाधिक सक्रिय होती. EEG स्कॅनिंगने हे स्पष्ट केलंय की त्यांचा मेंदू अधिक कार्यशील होता आणि त्यांनी त्यांच्या लेखनात स्वतःचे विचार वापरले होते. संशोधकांनी सांगितलंय की एआय वापरणं पूर्णपणे चुकीचं नाही, पण त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहिल्यास आपली विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि सर्जनशीलता कमी होण्याचा धोका आहे.